ढोरकीन गणपंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार सौशिला संतोष एरंडे यांचा गणात डोर टू डोर प्रचार। सौशिला संतोष एरंडे यांना ढोरकीन गणात मतदारांचा मोठा प्रतिसाद। बशीलाच मतदान करा, सौशिला संतोष एरंडे यांचे मतदारांना आव्हान। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ढोरकीन गणपंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार यांचा झंझावत प्रचार सुरू। आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे। की आज जे देवेंद्र फडणवीसचे सरकार आहे राज्यात आणि मोदी सरकार आहे, यांनी लाडक्या बहिणीसाठी, महिलांसाठी आणि प्रत्येक समाजातील घटकासाठी ज्या योजना आणलेल्या आहे, त्या योजना प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्याच्या, लाडक्या बहिणीच्या असो, ज्या महिलाच्या समस्या असो, त्या सोडवण्यासाठी आम्ही ही पंचायत समितीची निवडणूक लढत आहोत। जनतेच्या अपेक्षा, पाणी, वीज, रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न याबद्दल मतदार जनतेला काय सांगतात? जनतेला मी एवढं सांगू इच्छितो, आता आम्ही प्रचारात फिरत असताना आमच्या लक्षात आलं, जनता म्हणते का आतापर्यंत जे काही पुढारी आहे, जे काही उमेदवार, ते नुसते येतात 5 वर्ष सांगतात आम्ही असं करू तसं करू, पण कोणीच करीत नाही। त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही नवीन आहे, काम करण्याची तुमची धडाडी आहे, जनतेची अपेक्षा आहे। आणि निश्चितच आम्ही ज्या काही जनतेच्या समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि सरकारच्या ज्या काही योजना असतात महिलापर्यंत, नागरिकाच्या सर्व पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू। आपल्या समोर या सर्कल व धनात्मक सगळे उमेदवार निवडणूक लढत आहेत, त्याबद्दल काय? मी एकच सांगतो, जसं आम्ही आता प्रचारात डोर टू डोर जाऊ राहिलो, त्यामुळं आम्ही पुढं कोण आहे याचा विषय नाही, जनता डायरेक्ट आम्हाला प्रतिसाद पूर्ण आहे आणि विरोधकाचा आज रोजी काही दिसत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जनता आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळं आमचा आणि भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे आणि आम्ही सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू। आपल्या सर्कलमध्ये अनेक सरपंचांचे भरपूर घडले आहेत, त्याबद्दल आता मागील 5-7 वर्षापासून निवडणूक न झाल्यामुळं प्रशासनाच्या दिरंगाईमुळे बरेचसे लोकांचे घरकुलाचे हप्ते वगैरे राहिले होते, परंतु निश्चितच आता सरकारनं चांगला निर्णय घेतला, या निवडणुका लागलेल्या आहेत, जनतेचा प्रतिसाद आहे। आम्ही निवडून आलो तर निश्चितच पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहे, घरकुला असतील, सगळ्या समाजाच्या सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करू। आपण निवडणूक लढत आहात, कुठला मुद्दा आपण तर विकास तसं तर सरकारच्या माध्यमातून चालूच आहे, परंतु आता जे काही समजा पाणी आहे, वॉटर ग्रीडची योजना चालू आहे, बऱ्याचशा अजून रस्त्याची समस्या आहे, काही लोकांना घरकुलाची समस्या आहे, लाडक्या बहिणीच्या काही आहे, शेतकऱ्याची समस्या आहे, ज्या काही असत्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। या निवडणुकीत सत्तेचा विजय होणार की पैशाचा विजय होणार? या निवडणुकीत निश्चितच विकासाचा विजय होणार आणि जनतेचा विजय होणार आणि जनता आमच्या सोबत आहे। या निवडणुकीत मतदार जनतेला काय सांगणार? मतदार बांधवांना, जनतेला मी एकच सांगन का लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये एकच मताचा अधिकार आहे, त्यामुळं 5 वर्ष तुम्हाला याचं विचारपूर्वक मतदान करा। आणि आम्ही सांगतो, जसं माझी पत्नी आहे, मी आहे, 5 वर्ष एकदम मतदान विचारपूर्वक आम्हाला करा आणि 5 वर्ष आमच्याकडून जे काही तुमचे काम असेल ते करून घ्या। त्यामुळं विचारपूर्वक मतदान करा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्याच्यामुळे आपल्या गल्लीतसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्या आणि 5 वर्ष आमच्याकडून तुमच्या काय समस्या त्या सोडून घ्या।